आज आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सोबत काही अधिकारी, कृषी विभागाचे मंडलाधिकारी, तलाठी यांच्या समवेत आज चांदज, टाकळी, आडेगाव, त्याचबरोबर गाराकोले, आलेगाव या भागामध्ये बागांना त्या ठिकाणी भेटी दिल्या. प्रचंड असं नुकसान हे शेतकऱ्यांचं झालंय. आणि आज जर बघितलं तर ह्या बागेत आपण आबांच्या उभा आहे. ह्या आबांची बाग 25 रुपयानं त्या ठिकाणी व्यापाऱ्याला दिली होती आणि आता येणाऱ्या 8 दिवसामध्ये ह्याचे पैसे त्या ठिकाणी 50 लाख रुपयेपेक्षा जास्त होणार होते. आणि आज तोंडाला आलेला घास आज निसर्गाच्या या वादळी वाऱ्यानं त्या ठिकाणी सगळा संपून गेलाय. आणि आज तोंडाला आलेलं पीक सगळं कोलमडून पडलंय. संपूर्ण बागेचं नुकसान झालंय. परंतु मला या निमित्तानं आज पंचनामे केले जातील, त्या ठिकाणी सरकारच्या NDRFच्या निकषानुसार पैसे मिळतील. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नम्र आव्हान करायचे की आज आम्ही सगळ्याकडे फिरलो, परंतु काही मोजक्या बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी फक्त विमा उतरवलाय. तर ती विमा जर आपण हेक्टरी 7,000 रुपये, त्या ठिकाणी एकराला 2800 रुपये असा विमा उतरला तर 3 लाख रुपयेपर्यंतचं नुकसान भरपाई आपल्याला त्या विमा कंपनीकडून मिळाली असती. परंतु दुर्दैवानं आज आपल्यात कोणीच विमा उतरवला नाही. आज 1 एकर बाग जपायला 1 लाख रुपयेपेक्षा जास्त खर्च करतो आपण आणि फक्त 2800 रुपयेमध्ये त्या ठिकाणी आपण भरत नाही. माझी या निमित्तानं नम्र आव्हान आहे की 1 जुलै ते ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी नवीन लागवडीला, केळीला आपण विमा उतरवण्याची योजना आहे. तर तो कृषी विभागामार्फत विमा उतरवला तर भविष्यात असं नुकसान आपल्याला टाळता येईल. आता हे झालेल्या नुकसानाचे पंचनामे होतील. ह्या नुकसान भरपाई सरकारने त्या ठिकाणी NDRFच्या नियमानुसार देईल. आम्ही अधिवेशनात देखील याच्यावर प्रश्न विचारू. आणि यामध्ये आज मनरेगाच्या योजनेच्या माध्यमातून काही जणाला मदत झाली आहे, परंतु आज केळी मोडून पडले तर त्या केळीला पुन्हा नव्यानं मनरेगामध्ये त्या ठिकाणी 8 शिथिल करून 3 लाख रुपयेपर्यंत देता येतील का, अशा पद्धतीची आम्ही सरकारला त्या ठिकाणी आवाज उचलू, विनंती करू. मुख्यमंत्र्यांना देखील मंगळवारी भेटून त्या ठिकाणी संबंधिताच्या वरती पंचनामे झालेत तर त्याला चांगली मदत मिळावी अशा पद्धतीची विनंती करतो. त्यांना देखील आम्ही आव्हान करतो, आपण सगळ्यांनी मिळून ह्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. हातातोंडाला आलेला घास या केळी जपायसाठी जवळपास 5 ते 10 लाख रुपये खर्च केलाय आणि आता 50 ते 60 लाख रुपये येणार आणि हातातोंडाला आलेला घास गेलाय. लोकांचे जीव पिळवलेत. मगाशी एका पैलवानाच्या डोळ्यात अश्रू आले होते. अनेक त्या ठिकाणी असे भावनिक प्रसंग आज आम्हाला बघायला मिळाले. त्यामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी आपण सगळेजण उभा राहिलं पाहिजे. आलनेलचं आज परिस्थिती बघतोय, दुष्काळजन्य परिस्थिती येणार आहे. त्यामुळं आपल्याला त्याच्यावर देखील काम करावं लागणार आहे. आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीचा सामना करण्यासाठी आता धाडाडीनं, संघर्षाने या दिवसामध्ये वाटचाल करावं लागेल. आपण सगळेजण या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहू असं मी सर्वांना आव्हान करतो. आणि आपण जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी विमा उतरवा, त्यामुळे आपल्याला होणाऱ्या नुकसानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल.